आपण पाहत आहात आवाज जनता की न्यूज चॅनल। असेच न्यूज समोर पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा। एक मोठी बातमी, 20 मई विविध कामगार संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात आले। नागपूरच्या संविधान चौकात कामगार संघटनेने महाराष्ट्र शासनाच्या विरोधात नारे निदर्शन करून विविध मागण्यासह आंदोलन करण्यात आले। ही सरकार सत्तेमध्ये आलेली आहे तोपर्यंत फक्त आणि फक्त फसवेगिरी करत आहे, लबाड बोलत आहे, तुम्हाला मॅजिक दाखवत आहे, अच्छे दिनों के स्वप्न दाखवत आहे। अशी ही सरकार आहे। ही सरकार आल्यापासून काय केलंय मी सगळ्यात पहिले सुरुवात केली नोटाबंदी। कोण दाखवतो रांगेमध्ये? तुम्ही आम्ही। त्या नोटाबंदीच्या काळामध्ये किती महिला मृत्युमुखी पण पडल्यात। ज्या महिला आपला कुटुंब चालवण्यासाठी आणि अडचणीमध्ये आपल्या परिवारात कुठलाही दुःख आला, कुठलाही महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन करिता बसलेले श्रद्धेय भंते विनाचार्याला बिहार सरकार रिहा करण्यासाठी व त्यांच्यावर लावलेले खोटे केस वापस घेण्यासाठी आज संविधान चौकामध्ये श्रद्धेय भंते ज्ञानज्योती महाथेरो यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले। धन्यवाद। संगायनागता अच्युपन्नाच्य संगा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा। सर्व प्रसंगी सगळ्या बुद्धांना, त्यांनी प्रसवलेल्या धम्माला आणि त्यांनी निर्माण केलेल्या संघाला तीनही रत्न असे रत्न आहेत की ज्याला मोजण्यासाठी प्रमाण नाही, मोजपट्टी नाही, वस्तू। हे महाबोधी सम्यक संबोधनांनी जी संबोधी ज्ञानाचा हा आविष्कार केला आणि जिथे सम्यक संबुद्धत्व प्राप्त केलं म्हणून ते ठिकाणच महाबोधी ठिकाण आहे। भगवान बुद्धांच्या संपूर्ण 46 वर्षावासानंतर त्यांनी शरीर त्याग केल्यानंतर त्यांच्या शरीराच्या ज्या धातू धम्म त्याला स्कंद म्हणतात, शरीराचे स्कंद ज्या वेगवेगळ्या अवयवाच्या वेगवेगळ्या धातू बनल्या आणि त्या धातू वेगवेगळ्या विहारांमध्ये प्रतिष्ठित केल्या गेल्या, महाचैत्य बांधले गेले। हे सगळेच महाचैत्य देखील महाबोधी आहेत। यांना महाबोधी बुद्धांनी स्वप्रयत्नांनी जे